नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमानुसार मराठी पुस्तकाच्या या दुसऱ्या भागामध्ये मी तुमचे स्वागत करते। पाठाचे नाव आहे मी आणि माझे कुटुंब। आज आपण आपल्या कुटुंबाविषयी माहिती भरणार आहोत आणि मी तुम्हाला तुमच्या कुटुंबाविषयी माहिती विचारणार आहे। चला आपण आता बघूया। आता तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसत आहे। त्या चित्रामध्ये एक छोटा मुलगा आणि मुलगी दोघांच्या हातामध्ये एक एक बॉक्स आहे। त्या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो चिकटवायचे किंवा चित्र काढायचे आहे। एक झाड दिसतंय त्यांच्या मागे, त्या झाडावरती पण 4 छोटे छोटे चौकोन आहेत। त्या चौकोनांमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या व्यक्तींची फोटो चिटकवायची आहेत। आता आपण पुढील प्रश्नांची उत्तरे द्या हा प्रकार बघणार आहोत। हे बघा, स्क्रीनवर तुम्हाला काही प्रश्न दिसत आहेत, तर ते प्रश्न मी तुम्हाला एक एक करून विचारणार आहे आणि तुम्ही तुमच्या शब्दामध्ये त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। पहिला प्रश्न, तुझ्या कुटुंबात किती सदस्य आहेत? माझ्या कुटुंबात 5 सदस्य आहेत। बरोबर। तुझ्या आईचे नाव काय आहे? माझ्या आईचे नाव पूजा आहे। तुझ्या वडिलांचे नाव काय आहे? माझ्या वडिलांचे नाव अभिमान आहे। तुला भाऊ आहे का? नाही। तुला बहीण आहे का? नाही। तुझ्या आजीचे नाव काय आहे? लक्ष्मीबाई। बरोबर। तुझ्या आजोबांचे नाव काय आहे? प्रल्हाद। तुम्ही सर्वजण एकत्र राहता का? हो। तुझ्या कुटुंबात सर्वात मोठे कोण आहे? माझ्या कुटुंबात सर्वात मोठे बाबा आजोबा आहे। तुझ्या कुटुंबात सर्वात लहान कोण आहे? माझ्या कुटुंबात सर्वात लहान मी आहे। बरोबर। आता आपण पुढील प्रश्नही बघणार आहोत। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न। आता जसे मी इथे अथर्वला प्रश्न विचारते आहे, तसे हे प्रश्न पालकांनी घरी तुमच्या मुलांना विचारायचे आहे आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तरं देऊ द्यायची आहेत। यामुळे काय होईल की मुलांची प्रश्नांची उत्तरे देण्याची सवय होईल आणि मुलांना जास्तीत जास्त त्यांच्या मनातले शब्द तसेच मुलांसोबत आपला संवाद साधण्याचा वेळही वाढेल। तुझी सर्वात जास्त काळजी कोण घेतो किंवा घेते? माझी सर्वात जास्त काळजी आई घेते। तुमच्या घरी स्वयंपाक कोण करते? माझ्या घरी स्वयंपाक आई करते। तुमच्या घरी पैसे कमवण्यासाठी कोण काम करते? माझ्या घरी पैसे कमवण्यासाठी आई आणि वडील दोघं काम करतात। तुम्ही कुटुंबासोबत कोणते खेळ खेळतात? मी माझ्या कुटुंबासोबत लुडो, चेस, व्यापार आणि बास्केटबॉल खेळतो। अरे वा, का हो विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा बरं का तुम्ही पण कुटुंबासोबत खेळ खेळतात का? तुम्ही कोणकोणते खेळ खेळतात? तुमच्या आई वडिलांसोबत तुम्ही या गोष्टी शेअर करायच्या। तुम्ही आई बाबांना हे प्रश्न तुम्हाला विचारायला लावायची आणि तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची। हे प्रश्न असे पेपरमध्ये विचारले जातात आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची विचारलेली उत्तरे तुम्हाला सांगता आली पाहिजे। तुम्ही सर्वजण एकत्र जेवता का? हो। तुझ्या कुटुंबासोबत तुला काय करायला आवडते? माझ्या कुटुंबासोबत मला खेळायला आवडते, गप्पा मारायला आवडतं आणि गोष्टी करायला आवडतात। आणि सर्वात आणखी महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही सण कसे साजरे करता? आम्ही सण आनंदाने साजरा करतो। आता प्रत्येकाच्या घरी सण साजरे करण्याची पद्धत वेगळी असते। कोणी गावी जाऊन सण साजरे करतं किंवा कोणी जिथं आहे तिथेच राहून सण साजरे करतात। कोणी नातेवाईकांसोबत, कोणी पूर्ण कुटुंबासोबत किंवा कोणी फक्त कुटुंबात जेवढे सदस्य असतील त्यांच्यासोबत सण साजरे करतात। आता काळानुसार सण साजरे करण्याची पद्धतही बदललेली आहे। तसं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आई वडिलांनाही तुमच्यासोबत कोणकोणते सण तुम्हाला आई वडिलांसोबत साजरे करायला आवडतात त्या विषयावरही तुम्ही गप्पा मारायच्या आहे। तू घरी कोणती मदत करतोस किंवा करतेस? मी घरी आईला भांडे
हे उचलायला लागतं, झाडू मारतं आणि झाडांना पाणी घालतो. अरे मी वा, मदत करतो. तुम्ही पण तुमच्या आई वडिलांना छोट्या छोट्या कामांमध्ये मदत करायची आहे. कारण आपले आई वडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात. आपण त्यांना थोडीफार मदत केली तर त्यांचे काम हलके होईल आणि आपल्यालाही लहानपणापासूनच काम करण्याची सवय लागेल. प्रत्येक व्यक्तीने आपापले घर नीटनेटके ठेवणे ही घरातील प्रत्येकाची जबाबदारी असते, मग ती लहान असू दे किंवा मोठे असू दे. काळानुसार आपले विचारही बदलले पाहिजे. मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघांनी कोणतेही काम करताना लाज बाळगायला नको. असे नाही का फक्त घरातच मुलीनेच काम केले पाहिजे, ही गोष्ट चुकीची आहे. मुलांनीही घरामध्ये आपल्या आई वडिलांना काम करताना मदत केली पाहिजे. तुझे कुटुंब तुला का आवडते? कारण की माझे कुटुंब माझ्यावर प्रेम करतात आणि आम्ही सगळे आनंदात राहतो म्हणून. हो, अरे वा वा वा. माझे कुटुंब आनंदी आहे. कारण हे वाक्य पूर्ण कर बर का अथर्व. माझे कुटुंब आनंदी आहे कारण आम्ही सगळे मिळून एकत्र राहतो आणि प्रेम करतो एकमेकांवर. अरे वा वा, बरोबर. बघा, आता काळानुसार कुटुंबांची देखील पद्धत बदलली आहे. आधी मोठी कुटुंबे असायची आणि आता छोटी कुटुंबे आहेत. त्या विषयावरही तुम्ही आई वडिलांशी चर्चा करू शकता. तुमच्या आईचे कुटुंब किंवा तुमच्या वडिलांचे कुटुंब, मग त्यांच्या कुटुंबात किती सदस्य होते, मग ते कसे राहायचे, मग ते आता कुठे राहतात, असे काही काही प्रश्न विचारून तुम्ही आपल्या आई वडिलांशी गप्पा मारू शकतात. आणि पालकांनाही सूचना आहे का पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून किंवा टीव्ही पासून जास्तीत जास्त लांब ठेवा आणि त्यांच्यासोबत जास्तीत जास्त गप्पा मारा. यामुळे काय होईल, आपल्या मुलांसोबत संवाद साधला जाईल आणि मुलांच्या मनातीलही गोष्टी आपल्याला कळतील. तसेच आपली मुले आपल्यासोबत कोणतीही गोष्ट शेअर करायला लाजणार नाही किंवा संकोच करणार नाही. यामुळे आपले कुटुंब आनंदी आणि सुखी राहील. धन्यवाद.